हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे शिमला मिरचीची भाजी. शिमला मिरचीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतच असतो. आपण शेंगदाण्याचं कूट टाकून आणि नुसतं कांदा वगैरे टाकून करतच असतो. आज आपण शिमला मिरचीची भाजी बेसन टाकून करणार आहे. आणि शिमला मिरचीचे भरपूर फायदे, खाण्याचे भरपूर फायदे, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि डोळ्याचे आरोग्य पण सुधारते, पचनास मदत होते, असे भरपूर फायदे. आणि त्वचा निरोगी राहण्यास पण मदत होते, वजन कमी करण्यास मदत होते. आणि व्हिटॅमिन सी आणि ए भरपूर प्रमाणात शिमला मिरची असते. बहुतेक लोकांना शिमला मिरची आवडत नाही, असं वाटतं की शिमला मिरची तिखट असेल, पण शिमला मिरची एकदम बिलकुल इतकी काही तिखट नसते. आज आपण करणार आहे शिमला मिरचीचे बेसन टाकून अशी डब्यासाठी ही भाजी एकदम छान आहे आणि कमी साहित्यात झटपट होणारी. तुम्हाला सकाळच्या वेळेस घाई असेल तर ही झटपट होणारी भाजी आहे. चला बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य. बघा, कांदा घेतला आहे आणि शिमला मिरची 3 कापून घेतले आणि तिखट, हळद आणि लसूण ठेचून घेतले आणि बेसन. आता आपण जिरं टाकूया याच्यामध्ये. की जिरं आपण थोडं शिजलं की आपण कांदा टाकूया. आपण आता परतून घेऊया छान. ठेचून घेतले लसूण ते टाकूया. आता आपण त्याला छान परतून घेऊया. शिमला मिरची कापून घेतली ती टाकूया. शिमला मिरची टाकली ती परतून घेऊ छान. ठेवूया आपण. आता आपण मग झाकण काढूया. आपण तिखट आणि हळद याच्यात टाकू. आता चवीनुसार मीठ टाकूया. आपण इथं बेसन पण टाकणार आहे आणि डाळीचं पीठ, त्या अंदाजे आपण मीठ आणि तिखट टाकलं आहे. परतून घेऊया छान. झटपट होणारी चविष्ट अशी ही भाजी होते. आता आपण याच्यात बेसन टाकूया. लागले तर मी आणखी टाकेल. आता बघूया आपण. लो गॅसवर झाकण ठेवून शिजायला ठेवूया. थोडंसं पाणी टाकूया. आता आपण झाकण काढूया. छान आपली भाजी रेडी आहे. छान आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. एकदम झटपट होणारी चविष्ट अशी भाजी होते. एकदम छान चविष्ट अशी ही बेसन टाकून केलेली शिमला मिरची भाजी डब्यासाठी एकदम छान आहे. काही जणांना शेंगदाणे पचत नाही, तर ही बेसन टाकून केलेली त्यांना एकदम छान पर्याय आहे. आणि सगळं झटपट होणारी, कमी साहित्यात, घरच्या साहित्यात होते. ही तुम्ही नक्की करून बघा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा.